नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्रातील नवीन ग्रामीण रोजगार योजनेच्या अंमलबजावणीची माहिती घेणार आहोत. चला सुरू करूया. आता एक मोठा प्रश्न पडतो. 1 जुलैनंतर ग्रामीण रोजगार हमी आणि मजुरीचं नक्की काय होणार? हे पहा, 19 जून 2026च्या या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाने या नव्या योजनेला अधिकृत आणि कायदेशीर गती दिली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जुन्या मनरेगाऐवजी आता VBGRMG ही नवीन आणि अद्ययावत प्रणाली राज्यात लागू होणार आहे. 24 मार्चच्या मंत्रिमंडळ मान्यतेपासून ते थेट 1 जुलैच्या शुभारंभापर्यंतचा हा प्रशासकीय प्रवास खरोखरच खूप वेगवान आणि नियोजनबद्ध आहे. लक्षवेधी बाब म्हणजे 24 मार्चच्या या प्राथमिक दस्तऐवजानेच केंद्रीय कायद्याच्या स्थानिक अंमलबजावणीला राज्यात तत्वतः मान्यता दिली होती. यामागचा मुख्य उद्देश काय? तर पूर्वी मनरेगामध्ये मजुरी मिळायला जो खूप उशीर व्हायचा, ती कामगारांची मोठी अडचण सोडवणे. यात केंद्राची 125 दिवसांची मूळ हमी आणि त्यापुढील रोजगारासाठी राज्याची हमी असा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा फरक आहे. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे 125 दिवसांच्या पुढे अकुशल रोजगार देण्याची थेट जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य सरकारने स्वतः घेतली आहे. भविष्यात मजुरीच्या पैशांवरून कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आर्थिक वितरण प्रणालीत अनेक महत्त्वाचे आणि रचनात्मक बदल करण्यात आलेत. अनुदानाचे वितरण एकदम सुलभ व्हावे म्हणून केंद्र आणि राज्यासाठी अशी ही नवीन लेखाशीर्ष म्हणजेच अकाउंटिंग हेड्स तयार करण्यात आलेत. आता वळूया एका अत्यंत तातडीच्या प्रश्नाकडे, जुन्या मनरेगा योजनेतील प्रलंबित मजुरी आणि थकीत कुशल बिलांची पूर्तता करण्याकडे. जुनी थकबाकी पूर्ण करण्यासाठी तब्बल 23,000 कोटी रुपयांची प्रचंड अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. आकडा खूप मोठा आहे नाही का? विशेष म्हणजे नवीन योजना सुरू होण्यापूर्वी 30 जून 2026 पर्यंतच हा सर्व प्रलंबित निधी वितरित करण्याचे सरकारचे सक्त निर्देश आहेत. तसेच जुनी आणि अपूर्ण कामे नव्या कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी आता 2 टप्प्यांची एक अत्यंत अचूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.